अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण सुरू असताना कोणाला जर वृद्धी आली, सुतक आलं, मासिक धर्म आला, तर मग गुरुचरित्र कोणाकडून कसं पूर्ण करून घ्यायचं. मग कोणी जर गुरुचरित्र वाचायला भेटलं नाही भेटलं तर काय करायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आता मी ही जी माहिती सांगत आहे तर ही प्राचीन काळापासून आहे. आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो त्यावेळेस विघ्न येत असता, दत्त महाराज आपली परीक्षा घेत असता. म्हणून खूप जणांचे फोन येत आहे की दादा मासिक धर्म आला, मग माझं गुरुचरित्र पारायण अर्धवट राहिलं, महाराज माझ्यावर रुसले का, महाराज माझ्यावर रागवले का. असं काही नसतं, कारण की ही आपली नैसर्गिक क्रिया आहे. अशा खूप महिला आहे की त्यांना मासिक धर्म येत नाही, ते वाट पाहतात. म्हणून सगळ्या माता भगिनी माझी नम्र विनंती आहे, असं मनाला लावून घेऊ नका तर तुमचं पारायण नाही झालं किंवा मध्येच प्रॉब्लेम आला, मासिक धर्म आला, मग माझं गुरुचरित्र राहिलं, मी काही चूक केली का, मी काही माझ्याकडून काही चुकलं का, असं खूप जणांना महिलांना वाटतं. तर ते तसं डोक्यात आणायचं नाही. तर जर मासिक धर्म जरी आला असेल, समजा तुम्ही महिला जर गुरुचरित्र वाचत असेल, त्यांना जर मासिक धर्म आला, ठीक आहे, पुढची तारीख असेल, आला अचानक, काही प्रॉब्लेम नाही. आल्यानंतर त्या पोथीला हात लावायचा नाही. तुम्ही जर केंद्रामध्ये वाचत असाल त्यांना अगोदर सांगून द्यायची की आम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही, कोणाला तरी सांगायला लावायचं, आपण तिथं जायचं नाही. घरी जर मासिक धर्म आला तर गुरुचरित्र पारायणला हात लावायचा नाही, जिथं गुरुचरित्र पारायण होत असेल तिथं जायचं नाही. आता जर नवरा बायकोच राहत असेल, फक्त नवरा बायको, मी दोन केस सांगतो आपल्याला. एक जर महिलाला आला, महिला जर गुरुचरित्र पारायण करत असेल तर, दोघं जण जर करत असेल, समजा दोन नवरा बायकोच असेल, दुसरं कोणी वाचणार नसेल, कोणीतरी वाचण्यासाठी बघायचं, मैत्रीण असेल, कोणी असेल, आजूबाजू कोणी असेल वाचण्यासाठी बघायचं. वाचण्यासाठी कोणतरी अवेलेबल झालं, त्यांना नियम पाळून गुरुचरित्र वाचायला लावायचं. ही एक केस झाली. दुसरी केस, जर नवरा बायको मध्ये जर नवरा गुरुचरित्र पारायण करत असेल, तो केंद्रामध्ये करत असेल, मठामध्ये करत असेल, कुठेही करत असेल किंवा घरी करत असेल, त्या महिलाला जर गुरुचरित्र पारायण, महिलाला जर मासिक धर्म आला किंवा त्यांच्या घरच्या मुलीला जर मासिक धर्म आला तर काय करायचं. जर तो व्यक्ती जर बाहेर गुरुचरित्र करत असेल, घरात गुरुचरित्र पारायण करत असेल, महिलाला जर मासिक धर्म आला तर त्या महिलाच्या हाताने त्यांना खाऊ घालायचं नाही. खूप जण काय करतात, एक दोन दिवसातच झालं, ज्या महिलाला मासिक धर्म आला त्या महिलानेच त्या व्यक्तीला खाऊ घातलं, तसं चालत नाही. तसं चुकीचं काम करू नका, अशा गोष्टी नाही चालत. त्या महिलाला जर मासिक धर्म आला तर दुसरं कोणी व्यक्ती गुरुचरित्र वाचणारा कोणी आहे का ते बघावं पहिले. आणि घरामध्ये जर मुख्यतः करून घरामध्ये जरी लागालाग होतच असते, त्यामुळे गोमित्र जास्त शिंपडायचं. एक गोष्ट. वृद्धी, आता मासिक धर्म आल्यानंतर तुमचं गुरुचरित्र पारायण आहे ते तिथं स्टॉप करायचं, त्या पोथीला हात लावायचा नाही, कशाला हात लावायचं नाही, त्या रूम मध्ये जायचं नाही, काही नाही. तुम्ही नंतर तुमचे 5-6 दिवस झाल्यानंतर पुढे काय करायचं ते पण मी सांगणार आहे. आता दुसरी गोष्ट आहे वृद्धी म्हणजे काय, कोणाच्या घरी बाळ झालं, कोणाला मुलगा आला, मुलगी झाली, तर त्यांचं रिलेटिव्ह मध्ये झालं असतं. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाहीये, तो कोणी असो, जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाहीये, हे लक्षात ठेवा. म्हणून जे आहे त्याला ऍक्सेप्ट करायचं. कधी पण मृत्यूचं जरी असेल तर 3 पिढ्याचं आपण पाळायचं, सगळ्या गावचं पाळायचं नाही, 3 पिढ्या फक्त. 3 पिढ्याचं जे असेल ते पाळा. जर तुम्ही पूर्ण गावचं पाळायचं ठरवलं तर तुम्ही आयुष्यात कधीच गुरुचरित्र पारायण नाही, कोणतंच काही करू शकत नाही. आपण रोज जेवण करतो, जेवण सोडतो का आपण. जर एखादा व्यक्ती वारला, XYZ कोणी वारला असेल, समजा मी वारलो, जेवण कोणी सोडणार आहे का, नाही सोडत. आपलं जोपर्यंत ते क्रियाक्रम उचलत तो पण असतं, 10-12 झाल्यानंतर सगळे आपापल्या कामाला लागतात. तसंच आपण नाही ना, आपण थोडा विचार करायला पाहिजे त्या गोष्टीवर. 3 पिढ्याचं पाळायचं, जास्त पाळायचं नाही कोणाचं. वृद्धी जरी झाली, वृद्धी ही गोड असते, कमीत कमी 10 दिवस. आणि जवळचं बघायचं, जवळचं. तुम्ही जर म्हणणार आमच्या चुलत त्यांचं असं सगळ्यांचं पाळायचं नाही, मग तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. फक्त सक्क नाही पाहिजे, 3 पिढ्यापर्यंत पाळायचं. आपली पिढी किती आहे ते एकदा मोजायची.
3 पिढ्यापर्यंतच पाळायचं, जास्त पाळायचं नाही. कारण की जन्ममृत्यू ही सिलसिला चालूच असतो. कोणीतरी वारणारच आहे, कोणीतरी जन्मणारच आहे, हे अखंड चालू असतं. आता याच्यामध्ये आता खूप महिला म्हणणार, दादा आमच्या मध्येच मासिक धर्म आला, आम्हाला कसं तरी होतंय, आम्हाला खूप जण रडता, खूप जण हे करता. तर सर्व महिलांना माझी विनंती आहे, रडून काही होत नाही. तुम्ही महाराजांना विनंती करायची की महाराज ह्यावेळेस झाला असेल, ठीक आहे, पुढच्या वेळेस तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर पुढं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर 7 दिवसानंतर तुम्ही परत पहिल्यापासून गुरुचरित्र पारायण करू शकता. पहिल्यापासून परत गुरुचरित्र पारायण करायचं, छानपैकी गुरुचरित्र पारायण करायचं, मनाला त्रास करून घ्यायचा नाही. कारण की लक्षात ठेवा, आई आणि लहान मुलगा असेल समजा, लहान मुलाला जर त्रास झाला, लहान मुलगा जर रडत असेल तर आईला त्रास होतो. तसंच आहे. तसंच महाराजांची जे सेवा करणारे जे सेवेकरिता असतात त्या जर रडल्या तर महाराजांना त्रास होतो. महाराज आपल्यासाठी आई, वडील, बंधू, सखा सर्वस्व आहे. दत्त महाराजांना पण त्रास होतो. तुम्ही जर रडत असाल की नाही कोणत्या कारणामुळे माझं गुरुचरित्र पारायण राहिलं, खूप महिला रडतात अक्षरशः की दादा मी खूप छान पारायण केलं, मी 3 वाजता उठून पारायण करत होते, पण मध्येच मला मासिक धर्म आला, मला पारायण बंद झालं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे ज्या आलेल्या आहेत त्या ऍक्सेप्ट करायच्या आणि पुढे चालायचं. तुमचं प्रॉब्लेम क्लिअर झाल्यानंतर तुम्ही परत पारायणला बसा पहिल्यापासून, काहीही प्रॉब्लेम नाही. परत 7 दिवस झाल्यानंतर परत पहिल्यापासून गुरुचरित्र वाचायचं, अर्धवट गुरुचरित्र वाचायचं नाही. जर तुम्हाला गुरुचरित्र वाचन करण्याला कोणीच भेटलं नाही, तुम्ही सगळीकडे शोधायचं. पहिले 10 लोकांना विचारा, 10 लोकांना फोन करा, गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कोणी येईल. पण आता काही काही ठिकाणी काय होतंय, फक्त दोघं नवरा बायकोच असतात आणि मग त्यांना गुरुचरित्र पारायण वाचण्यासाठी कोणीच भेटत नाही. तरी पण त्यांना भेटेल. तुम्ही बघा, सगळ्यांना विचारा की कोणी वाचणार आहे का, कोणाला तरी वाचायला लावा. तसंच गुरुचरित्र ठेवायचं नाही, तसंच नाही ठेवायचं. म्हणून सर्चिंग मध्ये राहायचं. जे जे वाचणारे कोणी असेल, खूप जण असतात. आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम आला, वृद्धी आली, काही असेल तर केंद्रामध्ये याच्यामध्ये जाऊन पहिले सांगायचं की आतमध्ये, केंद्राच्या आतमध्ये जायचं नाही, केंद्राच्या बाहेरच्या साईडनेच त्यांना सांगायचं की ते दुसरा माणूस तिथे ऍडजस्ट करतील. आणि घरी पारायण करण्यासाठी तुम्ही पण दुसरं कोणी असेल त्यांना 10 लोकांना फोन करून त्यांना सांगा आणि त्यांना गुरुचरित्र वाचायला लावा. बंद अर्धवट तसंच गुरुचरित्र ठेवायचं नाही. आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी तिथे त्या याच्याकडे जायचं नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. प्रॉब्लेम जर मुलीला कोणाला प्रॉब्लेम असेल, कोणाला काही आला असेल, त्यांच्या हाताने जेवण करून गुरुचरित्र वाचू नका, ते पाप करू नका. करायचं असेल तर चांगलं करायचं, वाईट करून काही नाही. आणि कसं असतं, हे देवी देणगी आहे. सगळ्या माता भगिनी दिल्ली ती देवी देणगी आहे, ती कधी मागं पुढं होत असतं. त्याच्यामुळं सगळ्या माता भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही मनाला लावून नका घेऊ. आला मासिक धर्म आला, आपली जोपर्यंत इच्छा आहे महाराजांची तोपर्यंत करायचं. नंतर परत 5 दिवस 7 दिवस झाल्यानंतर परत एकदा गुरुचरित्राची मांडणी करायची, परत एकदा गुरुचरित्र पारायण करायचं, परत एकदा उद्यापन करायचं. म्हणून मनाला ताण घ्यायचा नाही, ताण जास्त करायचं नाही. नामस्मरण तुम्ही अखंड करू शकता, नामस्मरणाला कोणतेही व्यत्यय नाही. आणि तुम्ही जर रडला, तुम्हाला जर दुःख आलं तर महाराजांना त्रास होत असतो. तुम्हाला महाराजांना त्रास द्यायचा आहे का, काय करायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. म्हणून मला असे खूप फोन येत आहे, म्हणून मी त्यासाठी सांगतोय की रडून काहीच नाही होत. थोडं धीट व्हा, महाराजांना त्रास देऊ नका. आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना त्रास झाला, तुम्हाला चालेल का, नाही ना, त्याप्रमाणे महाराजांना पण त्रास द्यायचा नाही. आपलं अख्खं आयुष्य पडलेलं आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येक महिन्यात गुरुचरित्र पारायण करू शकतो. काही जण आहे ते 15-15 दिवसाला गुरुचरित्र पारायण करतात. म्हणून मनाला जास्त ताण घ्यायचा नाही. वृद्धी, सुतक हे काही जरी आलं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पाळायच्या. आपल्या हिंदू धर्मानुसार सगळ्या गोष्टी पाळायच्या. 10 दिवस 15 दिवस जे असेल ते सगळं पाळायचं. सगळं पाळून करून गुरुचरित्र पारायण करावं. या पद्धतीने सगळेजण करू शकता. आणि गुरुचरित्र पारायण करताना खूप जण जे आहे ते बाहेरचं खाता, कोणाकडून जर चुकून खाण्यात आला असेल, कोणी जर चुकून या गोष्टी झाल्या असेल तरी पण महाराजांची माफी मागायची, नाक घासायचं आणि महाराजांची माफी मागून नाक घासून आपण महाराजांना म्हणायचं की याच्या पुढे अशा गोष्टी होणार नाही, गोमित्र शिंपडायचं आणि या पद्धतीने आपण सेवा आहे ती सेवा पुढे अखंड सुरू ठेवायची. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.